बेटा किट्टूनी, लक्ष ठेवशील. कावळ्या आणि कोंबड्यांनी गहू खायला नको. ठीक आहे आई, मी लक्ष ठेवीन. मी जोपर्यंत या वरांड्यात बसलो आहे तोपर्यंत मी कुठल्याच कावळ्याला आणि कोंबडीला आपल्या गव्हापर्यंत नाही येऊ देणार. खूप छान. मी लगेच जाऊन पुआली गाईसाठी गवत कापून आणते. तू भरपूर गवत कापून आरामात घरी ये. शू, उड कावळ्या, जा इकडनं. मी तुला या गव्हाचा एकही दाणा बिलकुल खाऊ देणार नाही. चल जा. वाह, हे गाईचं वासरू धावताना किती गोड दिसतंय. अरे, तू माझी मस्करी का करतोयस? मी तुझ्यापेक्षा अजून वेगानं धावू शकते. थांब तर, बघच तू. अरे, किती वेगानं धावतेय. तुला काय वाटलं तू मला हरवू शकते? बघितलं ना, हरवलं ना मी तुला. आता मी धावतो, तू मला पकड. किट्टूनी, बेटा किट्टूनी. अरे, आई मला बोलवतेय का? नाही, मी इतक्या लवकर घरी नाही जाणार. मला अजून काही वेळ तुझ्यासोबत खेळायचंय. पाऊस येणार आहे ना, म्हणून बहुतेक आई मला बोलवत असेल. ते गहू आई एकटी आवरून ठेवू शकते ना? बेटा, अरे, आता तर माझी पण आई मला बोलवते. किट्टूनी, मी अजून नाही खेळू शकत. माझी आई मला बोलवते. मला जावं लागेल. तुझी आई तुला बहुतेक अशाचसाठी बोलवत असेल. तू नको जाऊ ना, थोड्या वेळ अजून खेळू आपण. नाही, मला अजून नाही खेळायचं. मला घरी जायचंय. ठीक आहे, जायचं असेल तर जा. मला पण माझ्या आईने बोलवलं, मी तर नाही गेलो. चांगले मित्र असे थोडी असतात. चांगले मित्र नेहमी सोबत राहतात. मला जाऊन बघायला हवं की तिला घरी का बोलवलं होतं. अगं आई, आपण खेळत असताना आपल्या आयांनी आपल्याला आवाज दिला. मी तर नाही गेलो आणि खेळत राहिलो. तुझ्या आईच्या एका हाकेवरनं तू खेळणं थांबवलं आणि पळत वापस आली. असं का बरं? किट्टूनी, आपली आई आपल्याला जे पण सांगते ते आपल्या भल्यासाठी सांगते. जर आपण त्यांची गोष्ट त्यांनी बोलल्यावर नाही ऐकली तर त्यात आपलंच नुकसान होतं. अरे बापरे, किती जोरात वारा सुटलाय. या वादळात झाड कोसळायला नको. जेव्हा तुझ्या आईने तुला बोलवलं तेव्हाच तू गेला असता तर तुला आता एवढी भीती नसती वाटली ना किट्टूनी? अगदी बरोबर. आईचं बोललेलं म्हणणं मी न ऐकल्याची चूक केली. तू फक्त लक्षात ठेव की पुन्हा अशी चूक नको व्हायला. आहा, पाऊस तर कमी झाला. आई, कुठे होतास रे तू? आई, मला माफ कर आई. जंगलाजवळ एका गावामध्ये किंगिणी नावाचं एक वासरू राहायचं. किंगिणी सुंदर होती आणि खोडकरही होती. अरे, सकाळ झाली. मी उठायला हवं. मला खूप भूक लागलीये. मी तलावाकाठी जाऊन गवत खाऊन येतो. तिकडलं गवत खूपच चविष्ट आहे. त्याच्याबद्दल विचार करूनच तोंडात पाणी आलं. किंगिणी, थांब. एकटी नको जाऊस, मी पण येते. हत्तींचा कळप तळ्यावर आला असेल. एकटं जाणं धोक्याचं राहील. काही नाही होणार आई, मी काळजी घेईन. काय करावं, ऐकतच नाही ही. मला तर कुंजन अजून इथे कुठेच दिसत नाहीये. सकाळ तर झालीये पण हा अजून उठला नाहीये का? मला तो इथे पण नाही दिसत आहे.
एक काम करते, मी त्याच्या घरी जाते आणि त्याला घेऊन येते. किंगिणी वासरू आणि कुंजन नावाची एक मुंगी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. कुंजा, कुंजा, बाहेर ये ना, आपल्याला जायला हवं. सकाळ झाली वाटतं. हा, अरे हे काय किंगणी, सकाळी सकाळी कुठे चाललीस? तू लवकर ये ना, मला खूप भूक लागलीये. मला ते तलावाजवळचं स्वादिष्ट गवत खायचंय. तर मग तू लवकर जा आणि गवत खाऊन परत ये. कालच मी माझ्या घरामध्ये सगळं अन्न भरून ठेवलंय. असं नाहीये कुंजा, तुझं न येणं योग्य नाहीये. कदाचित तो हत्तीचा कळप तलावाजवळ पोचला असेल. त्याच्यातला तो मनियन हत्ती खूप दुष्ट आहे. तो जेव्हाही मला बघतो तेव्हा लगेचच मला पकडायला धावतो. तो मला कधीच गवत नाही खाऊ देणार. तो स्वतः पण नाही खाणार आणि स्वतःचं पोट पण नाही भरवणार. अच्छा, पण तिकडे येऊन मी तुझ्यासोबत करू काय? तू फक्त माझ्या जवळ उभी राहा आणि मी जेव्हा गवत खात असेन तेव्हा तू तलावाकडे लक्ष ठेव. ते जसेच तलावाच्या बाहेर येतील तसं आपण तिथून लगेच खूप दूर पळून जाऊया. ओ, असं आहे का? मग मी येते. आणि कुंजन मुंगी आणि किंगिणी तळ्याकडे जायला निघाल्या. अगं किंगिणी, आपण मनियन हत्तीला असं सहज जाऊ द्यायला नाही पाहिजे. तो स्वतः तर गवत खात नाही ना, आणि तुला पण तो खाऊ देत नाही. हे तर बरोबर नाही ना? हो, तू एकदम बरोबर बोलते आहेस. पण जर आपण हत्तींसोबत मस्ती केली तर आपण संकटात सापडू शकतो. हत्ती खूप जास्त शक्तिशाली असतो. आपण त्यांना कधीही नाही हरवू शकत. म्हणून ह्याचाच घमंड त्या मनियन हत्तीला आहे. त्याच्या अहंकाराला मीच तोडते आज. तू खूप जास्त छोटी आहे त्याच्यासोबत लढाई करायला. त्या हत्तीला तुझ्यावर फक्त पाय ठेवायची कमी आहे. राम, बाकी तुला माहितीच आहे. हो, मी छोटी आहे, खरं आहे हे, पण मी पण खूप काही गोष्टी करू शकते. चला बघूया ही छोटी कुंजन त्या हत्तींसमोर काय करू शकते. तू फक्त बघ, मी तुला दाखवते मी काय करते ते. कुंजा, मला तुझं बोलणं ऐकूनच भीती वाटायला लागलीये. अगं घाबरू नकोस. ती किंगिनी तिथे काय गवत खायला आलीये? तिच्यात आज इतकी हिंमत कशी काय आली? तिने काय मला इथे आज बघितलं नाही? काही हरकत नाही, मी तिला आज आठवण करून देतो. न घाबरता छान पोट भरून गवत खा. मी तिला इतक्या जोरात आवाज दिला तरी सुद्धा तिला काही फरक नाही पडला. आता मला जाऊन तिला पकडावंच लागेल. मनियन सोबत मी आता बोलते. मनिया, थांब तिथेच. किंगिणीने तुला कधीच त्रास नाही दिला, तर मग का बरं तू सारखा तिला विनाकारण पळवून लावतोस? तू होतेस कोण मला हे सगळं बोलणारी? जर मी तुझ्यावर पाय ठेवला तर तू पूर्णपणे तिथे चिरडले जाशील. तुझ्या आयुष्याच्या भल्यासाठी सांगतोय, तू या सगळ्यातनं दूर राहिली तरच बरं आहे.
मी काही इतक्या सहजासहजी बाहेर नाही येणार. मी तेव्हाच बाहेर येईन जेव्हा तू किंगिणीला परत कधी त्रास न देण्याचं वचन देशील. कुंजा, नाही कुंजा, मी कधीही परत किंगिणीला त्रास नाही देणार. तू प्लीज बाहेर येऊन जा. मनिया, तू शक्तिमान आहेस, पण तू तुझी शक्ती दुसऱ्यांना घाबरवण्यासाठी नाही वापरली पाहिजे. तू तर तुझी शक्ती दुसऱ्यांची मदत करण्यासाठी वापरली पाहिजे. परत कधीही मन्यन हत्तीने दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला त्रास नाही दिला. आणि एवढंच नाही, कुंजन, किंगिणी आणि मन्यन खूप चांगले मित्र बनले. किच्चू आणि आजी अम्मीनी एका छोट्याशा सुंदर गावामध्ये राहायचे. ते दोघेही खूप आनंदात राहत होते. आजीकडे 2 गायी होत्या. अशाच एके दिवशी आजी आणि छोटा किच्चू गायींना चारा खाऊ घालत होते. बाळा किच्चू, हा चारा त्या काळ्या गाईला खाऊ घाल. हो आजी. आजी आजी, आपण या वासराला उद्या नदीवर आंघोळ घालून द्यायला जायचं का? उद्या? अरे कालच तर गेलो होतो. काही हरकत नाही आजी, आपण उद्या पण जाऊ. बरं बरं, हा मुलगा मोठा चंट आहे. तुला पाण्यात खेळायचंय ना? नाही आजी, मी पाण्यात अजिबात नाही खेळणार. चल खोटारड्या, आजी सोबत खोटं बोलतो. त्याच वेळेस एक भुकेला भिकारी गावामधून भिक्षा मागत जात होता. आजीला बघून तो भिकारी आजीच्या घराकडे हळूहळू यायला लागला. ओह, अरे देवा, मी खूप थकलो आहे कारण मी खूप दुरून आलोय. मी दुरून चालत चालत आलोय. मी एक भिकारी आहे, खूप भुकेला आहे. कृपा करून मला काही द्या. मला खूप भूक लागली आहे. ठीक आहे, तू हात धुवून वरांड्यामध्ये बसून जा. मी तुझ्यासाठी अन्न आणते. ओह, मी तुमचे खूप खूप आभार मानतो आजी. अरे ठीक आहे, भुकेल्याला खाऊ घालणं चांगलं असतं बरं. अच्छा, मग ठीक आहे. ऐक, मला तुझी चेन हवी आहे म्हातारे. ऐकलास का? जेवण जेवून शक्ती मिळाल्यानंतर त्या भिकाऱ्याचा आवाज बदलला. तो एक चोर होता. तो जोर जोरात हसायला लागला. बिचारी आजी आणि किच्चू हे सगळं बघून एकदम घाबरले. अरे, आम्हाला काही करू नकोस, आम्ही साधी माणसं आहोत. तर मग आताच्या आता तुझी चेन आणि बांगड्या दे मला म्हातारे. आजी ग, ही गोष्ट सोन्याची आहे ना? पण तू तर म्हणाली होती की सोन्याच्या सगळ्या गोष्टी आत्या कपाटात सुरक्षित आहे. काय? नकली चेन देऊन तुम्ही मला गंडवू पाहत आहात का? मी तुम्हाला बावळट वाटतोय का? कुठे आहे ती खोली? बाजूला व्हा. आजीचा हुशार नातू. चल, गावकऱ्यांना बोलवूया. आजी आजी थांब, त्या गरीब माणसाला आपण 2 दिवस उपाशी ठेवूया आणि नंतर गावकऱ्यांना अगदी बोलवू. बरोबर. जेव्हा आपण त्याला खाऊ घातलं तेव्हा त्याने रंग दाखवला. हो आजी, आपण त्याला धडा शिकवलाच पाहिजे.
आणि अशा प्रकारे आपल्या हुशार किचूने चोराला पकडलं. तो चोर 2 दिवस त्या खोलीमध्ये उपाशी राहिला. त्याला प्यायला पण पाणी नव्हतं. त्यानंतर आजीने गावकऱ्यांना बोलावलं आणि त्या सगळ्यांनी मिळून त्या चोराला गावातून बाहेर हकलून दिलं. त्यानंतर तो चोर परत गावाकडे फिरकला नाही. खूप वर्षांपूर्वी एका छोट्या गावात रामू नावाचा एक माणूस राहायचा. रामूकडे काही कोंबड्या होत्या. रामूच्या लक्षात आले की त्या कोंबड्यांपैकी एक कोंबडी अंडे देत नव्हती. ही कोंबडी मला काहीही करून विकायला हवी. कसं विकू? रामूने ठरवलं की गावाच्या बाजारात तो त्या कोंबडीला विकेल. रामूला इतर लोकांना फसवायला आवडायचं. रामू अंड न देणारी कोंबडी आणि इतर कोंबड्यांच्या अंड्यांना घेऊन बाजारासाठी निघाला. रामू बाजाराच्या वाटेने जात असताना हा कोण? हावडा, बरोबर. कुठून येताय तुम्ही? आता मी काय सांगू रामू, मी तर गावातल्या बाजारातून परत येतोय. अरे काय झालं? मी या गाईला विकायला घेऊन गेलो होतो. काही दिवसांपासून खूप कमी दूध देते आहे. कोणीच हिला विकत घेत नाहीये रामू. किती दूध देते ही गाय? काय सांगू, कष्टाने फक्त 1 लिटर. तसं रामू, तू या कोंबडीला घेऊन गावातल्या बाजाराला चाललायस? हो, नाही, तसं तर मी हिला घेऊन कुठे दुसरीकडे चाललो आहे. या कोंबडी सोबत? अरे, हे तुम्ही कोणाला सांगू नका की ही कोंबडी जी आहे ना, ही जादूची आहे. जादूची कोंबडी? खोटं नको बोलूस रामू. आता तुम्हाला विश्वास नसेल तर ठीक आहे, पण ही कोंबडी दिवसाला 10 अंडी देते. अरे बाप रे. कधी कधी तर ही कोंबडी सोन्याचं अंड देते. पण याचा पुरावा काय? हे काय, ही सगळी अंडी या प्रवासात दिली आहे तिने. ही सोन्याची अंडी देते म्हणून मी हिला नेहमी माझ्या सोबतच घेऊन फिरतो. यावर विश्वास ठेवणं तर अशक्य आहे. ठीक आहे, नका विश्वास ठेवू. तसंही मी हिला एका पिंजऱ्यात बंद करून ठेवणार आहे, कारण हिला प्रत्येक ठिकाणी घेऊन जाणं कठीण होतं. रामू, तुला हिला विकायचं आहे? तुम्ही विचारत असाल तर नाही. हे माझ्यासाठी नुकसान आहे. मी मोठी किंमत देईन आणि सोबत ही गाय पण. किती पैसे द्याल? माझ्याकडे 5 चांदीची नाणी आहेत. 5 चांदीची नाणी? अरे, ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. सोन्याची अंडी देते, कळलं का? माझ्याकडे तर फक्त ही सोन्याची अंगठीच उरली आहे. याच्या बदल्यात तू ही जादुई कोंबडी देशील ना? हा तर खरंच मूर्ख आहे. आता मला या गाईला कोणा दुसऱ्याला विकावं लागेल. काहीतरी करतो. हे काय रामू, तू आता गाय पाळणं पण सुरू केलंस का? अरे, ही कुठली साधारण गाय नाहीये. या गाईचं दूध एकदम चविष्ट आहे. अरे बापरे,
इतकंच नाही तर ही दिवसाला 30 लिटर पर्यंत दूध देते आणि कधी 40 लिटर सुद्धा. अजून काय हवं? हे तू खरं सांगतोयस? 40 लिटर दूध? हो, मला पण पहिल्यांदा त्यावर अजिबात विश्वास बसला नव्हता, पण त्यांनी मला 30 लिटर दूध काढून दाखवलं आणि मला दिलं सुद्धा. तर मग ते दूध आहे कुठे? मी बाजारात विकून दिलं सगळं. पण तुला तर या सगळ्याचा काही अनुभवच नाही. नाही, जेव्हा मी हिला पाहिलं तेव्हा मला हिला द्यायची इच्छा झालीच नाही. तो कोणी हुशारच असेल जो इतक्या फायदेशीर गाईला विकत घेणार नाही. हे पण ठीक आहे. काही दिवसांपासून मीही विचार करतोय की एक गाय विकत घ्यावी. असं असेल तर नवीन गाय बघ आणि विकत घे. मी यासाठी 20 चांदीचे नाणे दिले. मी तुला 25 चांदीची नाणी देतो, त्या बदल्यात तू मला गाय दे. माफ कर, मला या गाईला तर विकायचं नाहीये. रामू बघ, तुला गाय पाळायचा काहीच अनुभव नाही आणि मला ही गाय हवी आहे. आपण एक चांगला सौदा करून घेऊ, ठीक आहे? असं असेल तर तू तर मला आग्रह करतोय ना. मी तर तुला नकार नाही देऊ शकत, बरोबर ना? ठीक आहे, घेऊन जा. जर मी हिचं फक्त दूध काढलं तर ठीक आहे ना? तू मला 25 चांदीची नाणी नाही दिली तरी चालतील, 20 चालतील. हे ऐकून तो शेतकरी आनंदी झाला. आनंदातच तो शेतकरी गाईचं दूध काढायला विसरला. तुमच्या लक्षात आली रामूची युक्ती. रामू खूप आनंदी झाला. याबद्दल काहीही न बोलता 20 चांदीच्या नाण्यांच्या बदल्यात त्याने ती गाय शेतकऱ्याला विकली. आजचा दिवस तर खरंच खूप छान होता. काश प्रत्येक दिवस असा असो. ज्या शेतकऱ्याने गाईला विकत घेतलं त्याने तिला भरपूर चारा खाऊ घातला. पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा शेतकरी गाईचं दूध काढायला गेला तेव्हा अरे आता आपण काय करायचं? या रामूनी आपल्याला फसवलं आहे. बोलला होता 30 लिटर दूध मिळेल, इथे तर 2ही नाही मिळत आहे. खरेदी करायच्या आधी विचार करायला हवा होता. गाय तर विकत घेतली आहे, आपल्याला फसवलं आहे. रामू गाय वापस घेणार नाही, ही गोष्ट पक्की आहे. एकदा आपण सरपंचला भेटायचं का? ठीक आहे, मी जाऊन लगेच परत येतो. तो शेतकरी सरपंचला भेटायला निघाला. शेतकऱ्याने त्याची चिंता सरपंचकडे व्यक्त केली. अच्छा ऐक, रामूला सांग की त्यांनी सांगितल्यापेक्षा गाय जास्त दूध देते. आणि हे पण सांग की तू सगळं दूध मला देतोस. अशा प्रकारे सरपंचचा सल्ला ऐकून शेतकरी रामूच्या घराच्या दिशेने निघाला. रामूच्या घरी जात असतानाच रामू, तुझे मनापासून आभार मानतो. मी आणि माझा परिवार तुझ्या गायीमुळेच वाचलो आहोत. असं? हो रामू, गाय तर रोज 40 लिटर दूध देते आहे. मी ते सगळं दूध गावाच्या सरपंचाला देतो. ठीक आहे रामू, मला निघायचंय. भेटू पुन्हा. मी याला गाय देऊन काही चुकीचं केलं का? मी आता सरपंचांना भेटून येतो. रामू सरपंचला भेटायला त्याच दिवशी त्यांच्या घरी गेला. आहा, कोण? रामू, ये. तुम्हाला दूध हवंय असं मी ऐकलं. दूध हवं तर होतं, पण एक शेतकरी मला खूप स्वादिष्ट दूध देतो आणि खूप चांगलं आणि स्वस्तात दूध देतो. अरे आता मी काय बोलू? सरपंचाची तर खोटं नाही बोलणार. म्हणजे तो शेतकरी खरं बोलत होता. रामू खूप दुःखी झाला. तो लगेच त्या शेतकऱ्याच्या घराच्या दिशेने निघाला. हा, ये रामू. खोडकर गाईला हा चारा फार आवडतो.
तसं तर मी गाईला परत इथे विकत घ्यायला आलो आहे. वापस विकत घ्यायला आला? हो. नाही, मी नाही देऊ शकत. मी हिला विकणार नाहीये. ह्या गायीनी माझं आयुष्य बदललं. असं नका बोलू. मला ही गाय विकत घ्यायची खूप इच्छा होती, पण याबद्दल मी नंतर विचार केला. अरे नाही नाही, मी हिला नाही देऊ शकत. तू कितीही पैसे देऊ केले तरी. मी ज्या किमतीत विकत घेतली त्या किमतीपेक्षा जास्त पैसे द्यायला तयार आहे. ठीक आहे, तुझं दुःख मी समजतो. तर काय देशील मला? तू मला काय दिलंस? तू मला 20 चांदीची नाणी दिलीस, बरोबर? मी तुला 30 देतो. बिलकुल नाही. कमीत कमी 40 चांदीची नाणी तर पाहिजेच. ठीक आहे, देतो. किंमत जास्त झाली म्हणून काय झालं? नफा पण तर होईल ना. रामू, जो गड्डा तू खोदला होतास, तू स्वतः त्यात जाऊन पडलास.